चाकण तळेगाव रस्त्यावरील महांगे इंगळे येथील जीर्ण झालेल्या पुलाला दोन्ही बाजूंना पडलेल्या मोठ्या भगदाडामुळे जीवघेणा अपघात होऊ शकतो। याबाबत प्रशासनाला वेळोवेळी सूचना करून देखील त्यावर प्रशासन मूग गिळून गप्प बसले। याच संदर्भात प्रशासन वाहन चालकांच्या जीवाशी खेळत असेल तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशाराच जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांनी दिलाय। खरं तर मी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याच्या अगोदर ज्यावेळेस तो पूल आहे, महांगेचा पूल आणि सुदवडीचा जो पूल आहे सुदुमऱ्याचा, त्या दोन्ही पुलांना आपल्याला मला असं वाटतं इंग्रज प्रशासनाकडून लेटर आलेले आहेत की ते दोन्ही पूल धोकादायक आहेत। मी तेव्हापासून त्या दोन्ही गोष्टींचा पाठपुरावा त्या ठिकाणी करत होतो आणि मागच्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस आम्ही सुनेत्रताईंना भेटण्यासाठी मुंबई या ठिकाणी गेलो त्यावेळेस त्या दोन्ही पुलांचा पत्रव्यवहार मी त्या ठिकाणी केलेला आहे। आज मला वाटतं तुमच्याच माध्यमातून त्याची बातमी आज लागलेली आहे, परंतु त्याचा पाठपुरावा मी मागच्या 4-5 वर्षापासून करतोय आणि माझी विनंती आहे प्रशासनाला की तुम्ही लवकरात लवकर जर त्या पुलावरती जर निर्णय घेतला नाही किंवा त्याची जर डेडलाईन माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर तुम्ही सांगितली नाही तर उद्याच्या काळामध्ये मोठं आंदोलन करण्याची आमची त्या ठिकाणी तयारी। सध्याची जर पुलाची अवस्था बघितली तर एखादा 2 व्हीलर चालक जर गाडीवाला असेल तर तो गाडीसह खाली जाऊ शकतो, एवढी बिकट परिस्थिती झाली। प्रशासन याच्याकडे पूर्णपणे डोळे झाक करत आहे। याच्यावरती तुम्ही आक्रमक भूमिका काय घेणार हो, कशी घेणार? निश्चित मागच्या आठवड्यामध्येच मी त्या पुलाची जाऊन पाहणी केली, त्याबद्दल पोलीस प्रशासनही माझ्याबरोबर त्या दिवशी होतं। खरं तर त्या दिवशी मी सांगितलं कारण की हा जिल्हा परिषदेचा प्रश्न नसून हा नॅशनल महामार्गाचा प्रश्न आहे। ह्याच्यावरती जर नॅशनल महामार्गाने किंवा संबंधित प्रशासनाने जर लवकरात लवकर जर निर्णय घेतला नाही तर त्या ठिकाणी आम्ही बसून तीव्र आंदोलन करणार आहे, असंच मला तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगायचं।